Okay, good morning all. So today we are going to complete this topic on boundary conditions. It comes under electrostatics. Boundary condition concept is also applicable in magnetostatics, third unit. Okay, we have discussed that there are three types of fields in this subject: electrostatic field, magnetostatic field, and third is electromagnetic field. Electrostatic field is created by, yes, electrostatic field is created by static electric charge, म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज एकाच लोकेशनला थांबलेला आहे. मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड इज क्रिएटेड बाय डीसी करंट, स्टेबल स्टॅटिक करंट म्हणजे डीसी करंट, एसी नसायला पाहिजे तो. ठीक आहे, त्याने काय होणार आहे, स्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. ठीक आहे, आता थर्ड प्रकारचं फील्ड कोणतं आहे, म्हणजे आपलं जे चौथं युनिट येते थर्ड काइंड ऑफ फील्डवर आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. त्याला आपण म्हणतो टाइम वेरिंग फील्ड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड पण आहे त्यात आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा आहे. ठीक आहे, मग याच्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डसाठी तुमचा चार्ज जो असतो, इलेक्ट्रिक चार्ज किंवा करंट, तो स्टॅटिक नकोय. म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज जर असेल तो मुव्हिंग असावा, असा फिरणारा असावा. ठीक आहे, आणि जर करंट असेल तर तो एसी असावा. या दोन्हींपैकी एक जर असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतो. आता परत एकदा मी रिवाइज करतो. फर्स्ट फील्ड इलेक्ट्रोस्टॅटिक, सेकंड फील्ड मॅग्नेटोस्टॅटिक, थर्ड फील्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा त्याला टाइम वेरिंग फील्ड पण म्हणतात. आता ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डवर दोन युनिट आहेत, युनिट 1, युनिट 2. मॅग्नेटोस्टॅटिक फील्डवर थर्ड युनिट आहे आपल्या सिलेबसमध्ये, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवर फोर्थ युनिट आहे. आणि उरलेले दोन जे युनिट आहेत, 5वे आणि 6वे, ते ट्रान्समिशन लाईनवर आहे. ट्रान्समिशन लाईन. ओके, आता इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय, हे कशामुळे तयार होतं. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड म्हणजे काय, स्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड. स्टॅटिक म्हणजे स्टेबल, कॉन्स्टंट. आता ते कोण तयार करतं, स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज. स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज कसा असू शकतो, एक तर तो पॉइंट चार्ज असू शकतो, किंवा लाईन चार्ज असू शकतो, किंवा सरफेस चार्ज असू शकतो, किंवा व्हॉल्यूम चार्ज. फक्त कंडिशन काय, कोणत्याही प्रकारचा चार्ज असू दे, तो चार्ज फक्त एका जागेवर कॉन्स्टंट पाहिजे, फिक्स्ड पाहिजे, त्याची लोकेशन फिक्स पाहिजे, XYZ लोकेशन, म्हणजे तो फिरणारा नसावा. त्याने काय होणार आहे, मग इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड तयार होतं. स्टॅटिक इलेक्ट्रिक म्हणजे एक कॉन्स्टंट इलेक्ट्रिक फील्ड. मॅग्नेटोस्टॅटिक फील्ड ते कोण तयार करतं, डीसी करंट. करंट जर स्टेबल असेल, स्टॅटिक असेल, कॉन्स्टंट असेल, तर मग त्याने स्टॅटिक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि तिसऱ्या प्रकारचं फील्ड जे आहे चौथ्या युनिट मधलं, ते कसं तयार होतंय, एक तर तुमचं इलेक्ट्रिक चार्जने पण तयार होऊ शकतं किंवा करंटने पण तयार होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये दोन्ही फील्ड येतात, मग इलेक्ट्रिक असतं अवेलेबल आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा अवेलेबल असतं त्या फील्डमध्ये. मग कसा चार्ज पाहिजे, मुव्हिंग चार्ज, चार्ज फिरणारा असावा, एका जागेवर लोकेशन त्याची कॉन्स्टंट नसावी. किंवा करंटने सुद्धा ते तयार होऊ शकतं, पण करंट कसा असावा, डीसी नसावा, तो एसी असावा, तरच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ते आपला चौथा युनिट आहे. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू कम्प्लीट दिस इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट नंबर 2. त्यासाठी आपल्याला बाउंड्री कंडिशन आज संपवायच्या आहेत. सो व्हॉट एक्झॅक्टली दिस बाउंड्री कंडिशन इज, आय ऑलरेडी डिस्कस्ड विथ यू. Boundary condition means there is a boundary between the medium like this. Okay, this can be the first medium. For example, this is your second medium. Okay, first medium can be dielectric, second medium can be dielectric. ही एक कंडिशन झाली, ही आपल्याला घ्यायची आहे. First medium can be conductor, second medium can be dielectric. Second boundary condition we have to cover. And third, first medium can be conductor, second medium can be free space. So third boundary condition we have to complete. ओके, आणि एक बाउंड्री कंडिशन तुम्हाला समजली की उरलेल्या दोन ऑटोमॅटिक समजतील, कारण डायग्राम पण सेम आहे, वापरायचे फॉर्म्युले सेम आहेत. ओके, आणि पॅटर्नही सेम आहे. ठीक आहे, काय पॅटर्न आहे नेमका मग याच्यामध्ये, तर पॅटर्न असा आहे की ही जी बाउंड्री आहे, या बाउंड्रीवर जे बाउंड्री पॉइंट्स असतात असे. होप ऑल यू आर लिसनिंग दिस व्हिडिओ अँड होप ऑल आर इन द रेंज. ओके, अँड ऑल आर सिरियस. तर या बाउंड्री कंडिशनचे जे पॉइंट्स आहेत बाउंड्रीवर, या एक्झॅक्टली बाउंड्री पॉइंट्सवर आपल्याला काय शोधायचंय, ई बार किती आहे आणि डी बार किती आहे. ठीक आहे, जस्ट ऑन द बाउंड्री, म्हणजे जस्ट बाउंड्री जी आहे त्या बाउंड्रीचे थोडंसं वर नॉर्मल आणि बाउंड्रीच्या जस्ट खाली, म्हणजे एक्झॅक्टली ऑन द बाउंड्री. कळतंय, एक्झॅक्टली ऑन द बाउंड्री, फक्त बाउंड्रीच्या नॉर्मल वर मीडियम 1 मध्ये आणि नॉर्मल खाली, बाउंड्री पॉइंटच्या नॉर्मल खाली मीडियम 2 मध्ये.
तर ई बार आणि डी बार किती असं आपल्याला शोधायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे, आपण जर एखादा दगड जर पाण्यात फेकला तर काय होतं, ज्यावेळेस तो दगड पाण्यात फेकतो आपण तोपर्यंत त्या दगडाचा स्पीड जादा असतो, आणि ज्यावेळेस तो पाण्यामध्ये एंट्री मारतो त्यावेळेस दगडाचा स्पीड तुम्हालाही माहिती काय होतो, कमी होतो. याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी हे जर आपण वेक्टर पकडला तर व्हेलॉसिटी वेक्टर इज हॅव्हिंग हाय मॅग्निट्यूड through air, and once it enters the water, that time the velocity vector magnitude reduces. याचा अर्थ काय, जी बाउंड्री असते पाण्याची आणि हवेची तिथं बरोबर तुमचं फील्ड जे आहे म्हणजे व्हेलॉसिटी फील्ड किंवा व्हेलॉसिटी वेक्टर तो चेंज होतो. म्हणजे याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी पॅरामीटर इज नॉट कॉन्स्टंट, नॉट कंटिन्युअस ऍट द बाउंड्री बिटवीन फ्री स्पेस अँड वॉटर. म्हणजे व्हेलॉसिटी वेक्टर बाउंड्रीला कंटिन्युअस नाही, कॉन्स्टंट नाही असं त्याचा अर्थ होतो. मग त्याच गोष्टी आपल्याला इथं वापरायच्या आहे. आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये ई बार आणि डी बार महत्वाचे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये ई बार म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. डी बार म्हणजे काय, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. युनिट ऑफ ई बार इज वोल्ट पर मीटर, युनिट ऑफ डी बार इज कुलम पर मीटर स्क्वेअर. सो वी हॅव टू फाइंड आउट ई बार अँड डी बार ऍट बाउंड्री पॉइंट्स. ओके, आता ते शोधताना आपण काय कन्सेप्ट वापरणार आहे, या तिन्ही डेरिव्हेशन मध्ये आपण एक कन्सेप्ट वापरणार आहे की सपोज असं जर काही वेक्टर असेल, असा काहीतरी तुमचा वेक्टर असेल, कोणताही वेक्टर असो, सपोज हा तुमचा वेक्टर आहे ए बार, असं जर वेक्टर असेल तर तुम्ही याला स्प्लिट करू शकतात. कसं स्प्लिट करणार, एक असा एक कॉम्पोनंट आणि एक नॉर्मल कॉम्पोनंट. सपोज ह्या कॉम्पोनंटला मी म्हटलो 1 आणि याला म्हटलो 2. ठीक आहे, तर देन ए बार कॅन बी रिटन ॲज, ए बार कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज ए बार इज इक्वल टू 1 + 2. Okay, so 1 + 2 is exactly equal to a bar. For that you need one tangential component and one normal component. So you can replace a bar with this part. Similarly, इथं हाच कन्सेप्ट आपल्याला वापरायचा आहे, व्हेक्टर रिझोल्युशनचा कन्सेप्ट आपल्याला वापरायचा आहे. तर ई बार आपल्याला काय करायचं आहे, ई बार 2 पार्ट मध्ये आपल्याला स्प्लिट करायचं आहे आणि डी बार सुद्धा आपल्याला 2 पार्ट मध्ये स्प्लिट करायचं आहे. मग स्प्लिट कसं करायचं, फॉर एक्झाम्पल ई बार तुमचा ह्या बाउंड्रीवर ई बार असा आहे, सपोज दिस इज युअर ई बार, किंवा हा डी बार असू शकतो. ठीक आहे, मग ई बार जर असा असेल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, यू कॅन स्प्लिट दिस पर्टिक्युलर ई बार वेक्टर इंटू 2 कॉम्पोनंट्स. वन इज टँजेन्शियल टू द बाउंड्री अँड सेकंड इज नॉर्मल टू द बाउंड्री. आता बाउंड्रीला टँजेन्शियल कसं ड्रॉ करणार, असं ड्रॉ करावं लागेल. हा टँजेन्शियल पार्ट झाला आणि हा काय झाला, नॉर्मल कॉम्पोनंट. कळतंय का नाही. मग आता हा ई बार कोणत्या मीडियम मध्ये, सध्या 1 मीडियम मध्ये, म्हणून याला E1 म्हटलं. आता ई बार मीडियम 1 मध्ये आपण अज्युम केला E1 आहे आणि मीडियम 2 मध्ये वेगळा आहे असं आपण अज्युम केलं, त्याला E2 म्हटलं. तर तो कसा असेल, असा काहीतरी असेल. फॉर एक्झाम्पल थोडा चेंज झालेला आपण दाखवू, थोडीशी डायरेक्शन चेंज झाली, थोडीशी मॅग्निट्यूड चेंज आहे. आता ह्या वेक्टरला सुद्धा आपण काय करू शकतो, आपण स्प्लिट करू शकतो. कोणत्या पार्टने, टँजेन्शियल कॉम्पोनंट आणि नॉर्मल कॉम्पोनंट. कळतंय की नाही, असं नॉर्मल कॉम्पोनंट. कळतंय. मग ह्या ई बारला काय म्हणणार मी, E2 बार. कळतंय. आणि त्या कॉम्पोनंटला काय म्हणणार, ET2 EN2. कळतंय की नाही. म्हणजे आपल्याला ई बार कसा दाखवायचा आहे, मीडियम 1 मधला आणि मीडियम 2 मधला ET टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ई बार प्लस EN नॉर्मल कॉम्पोनंट ऑफ ई बार. असे 2 कॉम्पोनंट आपल्याला याच्यामध्ये दाखवायचे. सिमिलरली आपल्याला डी बार कसा एक्सप्रेस करायचा आहे, डी बार वी वॉन्ट टू एक्सप्रेस इन दिस फॅशन. डी बार इज इक्वल टू DT बार प्लस DN बार. T स्टँड्स फॉर टँजेन्शियल पार्ट, N स्टँड्स फॉर नॉर्मल कॉम्पोनंट. ओके, मग असं आहे E1 E2 D1 D2 आपल्याला शोधायचे आणि आपल्याला बघायचंय की टँजेन्शियल कॉम्पोनंट ET1 आणि ET2. आता हा ET1 इथं आणि हा ET2 आहे, हे दोन्ही सारखे आहेत का नाही. सारखे जर असेल तर आपण काय म्हणणार, ET1 आणि ET2 जर सारखे असतील तर आपण काय म्हणणार, टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ई बार इज कंटिन्युअस ऍट द बाउंड्री बिटवीन 2 मीडिया. आणि जर ते सारखे नसतील तर आपण काय म्हणणार, दे आर नॉट कंटिन्युअस. टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ई बार इज नॉट कंटिन्युअस ऍट द बाउंड्री. सोपं आहे की नाही. जर नॉर्मल कंपोनंट सारखे असतील तर मीडियम 1 आणि मीडियम 2 चे, ई बारचे किंवा डी बारचे कोणाचे असो, तर आपण काय म्हणणार, नॉर्मल कंपोनंट ऑफ ई बार ऑर डी बार इज कंटिन्युअस ऍट द बाउंड्री बिटवीन 2 मीडिया. एवढं आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे.
सो होप यू अंडरस्टूड दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट. आणि हे सगळं करताना दोन कंपोनंट आपल्याला शोधायचे, काय, टँजेन्शियल आणि नॉर्मल. मग टँजेन्शियल कंपोनंट शोधण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, वर्क डनचा. कालच मी लेक्चरमध्ये सांगितलंय वर्क डनचा कोणता फॉर्म्युला आहे, W इज इक्वल टू मायनस क्यू ई बार डॉट डीएल बार. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलं वर्क डन फॉर क्लोज्ड पाथ, एका क्लोज्ड पाथला वर्क डन 0 असतं. कसं, समजा मी इथं संगमनेरमध्ये आहे, मी थोड्या वेळाने पुण्याला गेलो, सॉरी नारायणगावला गेलो, नारायणगाववरून पुण्याला गेलो, परत मुंबई मार्गे परत मी इकडं नाशिक मार्गे परत संगमनेरला आलो, म्हणजे मी जिथं होतो तिथंच परत आलोय. मग टोटल वर्क डन किती, 0. मग टोटल वर्क डन जर 0 असेल कशासाठी, क्लोज पाथसाठी. पाथ जर क्लोज असेल तर फिरण्याचा पाथ, तर मग त्या केसमध्ये वर्क डनचा फॉर्म्युला आपला असा तयार होतो, ई बार इज इंटिग्रेशन ई बार डॉट, आता हा डॉट द्यायला विसरायचं नाही, डी डॉट प्रोडक्ट आहे हा, डीएल बार इज इक्वल टू 0. कळतंय का नाही. सो दिस फॉर्म्युला यू हॅव टू यूज टू फाइंड आउट टँजेन्शियल कॉम्पोनंट्स ऑफ ई बार अँड डी बार. एवढं लक्षात ठेवा. मग आपल्याला त्यासाठी काय लागणार आहे, क्लोज्ड पाथ लागणार आहे, हे लक्षात ठेवा. क्लोज्ड पाथ, आपल्याला क्लोज्ड पाथ तयार करावा लागेल. कुठं तयार करणार, तो ह्या बाउंड्रीवर तयार करायचा. कसं तयार करणार, इथून इथपर्यंत गेलो आपण, परत इथून इथपर्यंत आलो, परत इथून इथपर्यंत आलो, आणि इथून इथपर्यंत आलो. मग डायरेक्शन कशी आहे, अशी, ही अशी, परत इकडून अशी डायरेक्शन आणि अशी डायरेक्शन. हा क्लोज पाथ. मग हा 1, या पॉइंटला 2 म्हटलं, याला 3 म्हटलं आणि 4 म्हटलं. आता ई बार डी बार हा फॉर्म्युला कसा वापरणार आहे तुम्ही, हाऊ विल यू यूज दिस फॉर्म्युला फॉर दिस क्लोज पाथ. असं लिहायचं, फॉर 1 to 2 ई बार डॉट डीएल बार प्लस प्लस फॉर 2 to 3, मग इथं 2 येईल आणि इथं 3 येईल, ई बार डॉट डीएल बार सेम फॉर्म्युला प्लस प्लस इंटिग्रेशन 3 to 4 ई बार डॉट डीएल बार प्लस इंटिग्रेशन 4 to 1, म्हणजे 4 कडून आपण फर्स्ट पॉइंट गेलोय, 4 to 1 ई बार डॉट डीएल बार इज इक्वल टू 0. समजतंय का प्रतीक्षा राऊत, समजलं का. हो. हा, मग आता हा जो फॉर्म्युला आहे हा क्लोज पाथला 0 आहे. मग क्लोज पाथ कोणता आहे, 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 1. असं केलं सगळं, असं आपण जर कॅल्क्युलेट करत गेलो तर आपल्याला ऑटोमॅटिकली काय मिळतं, टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ई बार डी बार. ओके, फॉर बोथ द मीडियम्स. हे झाल्यानंतर नॉर्मल कंपोनंट्स कसे मिळवायचे आपण, EN, EN1, EN2, DN1, DN2 ते कसे मिळवायचे, त्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, फॉर दॅट yesterday I discussed, for that you have to use Gauss law formula. D bar dot product ds bar is equal to Q. This formula you have to use to find out normal component. ओके, एवढं सगळं सोपं पॅटर्न आहे. हाच पॅटर्न, हेच फॉर्म्युले, हाच पॅटर्न, हीच डायग्रॅम, हाच कन्सेप्ट आपल्याला तिन्ही डेरिव्हेशनला वापरायचा आहे. ओके, so let us go through the one boundary condition now. For example, let us go through this second boundary condition. डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल, डायग्राम मध्ये काय काय बघा, काय काय आहे डायग्राम मध्ये. कंडक्टर आणि डायलेक्ट्रिकची बाउंड्री कंडिशन दिसते. मग कुठे पहिला मीडियम, कुठे आहे पहिला मीडियम, दिस इज युअर फर्स्ट मीडियम, दिस इज युअर फर्स्ट मीडियम अँड दिस इज युअर सपोज सेकंड मीडियम, बरोबर. आणि इथं काय केलंय, ई बार असा अज्युम केलाय, ह्या बाउंड्री पॉइंटला ई बार अज्युम केलाय असा. मग त्याचा बाउंड्रीला टँजेन्शियल पार्ट कोणता झाला, हा झाला ET आणि हा EN, बरोबर. आणि इथं क्लोज पाथ घेतलाय बघा, A to B, B to C, C to D आणि D to A. म्हणजे कुठे घेतलाय तो क्लोज पाथ, एक्झॅक्टली ऑन द बाउंड्री. आणि तो घेताना कसा घेतलाय, ही जी हाईट असते, ही जी हाईट आहे इथे बघा, हाईट डेल्टा एच इज ऑलमोस्ट इक्वल टू 0. म्हणजे ही डेल्टा एच ची जी हाईट आहे, डेल्टा एच, ती खूप कमी आहे, छोटी फार, ऑलमोस्ट 0. ऑलमोस्ट 0 असेल तर ती तुमचा तो रेक्टँगल कसा होईल, खूप छोटा होईल असं, म्हणजे एक्झॅक्टली बाउंड्रीवर येऊन जाईल. पण आपल्याला समजण्यासाठी आपण डेल्टा एच थोडासा डायग्राम मध्ये मोठा दाखवलेला आहे. सिमिलरली the width of this closed path is delta W. You see on the screen, delta W. It is also almost equal to 0. म्हणजे ह्या स्क्वेअरची जी विड्थ आहे ती सुद्धा खूप कमी आहे.
ऑलमोस्ट झिरो म्हणजे एक्झॅक्टली बाउंड्री पॉईंट, बाउंड्री होणार आहे ती, बाउंड्रीचा पॉईंट येणार आहे. हे स्क्वेअर म्हणजे एक काय येणार आहे, ट्रायंगल रेक्टँगल म्हणजे काय, एक पॉईंट येणार आहे. फक्त आपल्याला दिसण्यासाठी समजण्यासाठी थोडीशी विड्थ मोठी दाखवली डायग्राम मध्ये. ओके. आता कंडक्टर मध्ये तुम्ही म्हणशाल याला E1 का नाही म्हटलं, याच्या आतमध्ये E2 का नाही दाखवला, तर आता आपल्याला माहिती आहे कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक चार्ज नसतो. दॅट्स वाय इन कंडक्टर E बार इज झिरो. आहे का नाही झिरो? म्हणून इथं E1 जरी म्हटलं असतं तर E2 आपला झिरो आला असता. मग यांनी डायग्राम मध्ये म्हणताना फक्त याला E म्हटलंय आणि आपण E1 म्हणू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता दुसरी डायग्राम दिसते बघा तुम्हाला डी बार साठीची. तर ह्या बाउंड्री पॉइंटला सेम आहे मीडियम. दिस इज मीडियम 1 and this is your medium 2 आणि हा बाउंड्री पॉइंट आहे. and we assume that electric flux density d bar is like this at the boundary. So we can split this d bar into two parts, tangential part and normal part. Tangential कोणाला, बाउंड्रीला tangential, मग हा dt झाला, हा dn झाला. आता जर कंडक्टर मध्ये दुसरा मीडियम कंडक्टर आहे, कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक चार्ज नसतोच आतमध्ये. या कंडक्टरच्या आतमध्ये जर इलेक्ट्रिक चार्ज नाही, करंट कुठून वाहतो कंडक्टर मधून, बाहेरून. लक्षात ठेवा, चार्जेस बाहेरून मूव्ह होतात, कंडक्टरच्या आतमध्ये चार्ज नसतो. चार्ज नाही म्हटलं ई बार नाही, ई बार नसेल तर डी बार नाही, डी बार नसेल तर काहीच नाही. यू अंडरस्टूड दिस? मग आता बघा, म्हणून ई बार इथं झिरो आहे, डी बार झिरो म्हणजे डी बार पण झिरो मीडियम मध्ये. आणि इथं एक सरफेस एरिया आपण अज्युम केलेला आहे बघा. आता आपल्याला गॉस लॉ वापरायचा आहे ना, या फॉर्म्युल्याला क्लोज पाथला काय वापरायचंय, वर्क डनचा फॉर्म्युला. आणि हा क्लोज पाथ आपण हा व्हॉल्यूम किंवा हा सिलेंडर अज्युम केलेला आहे डायग्राम मध्ये. आणि तिन्ही डेरिवेशनला हेच अज्युम करायचंय, क्लोज पाथ अज्युम करायचा आणि एक सिलेंडर अज्युम करायचा. सिलेंडरची हाईट किती आहे, डेल्टा एच. डेल्टा एच ऑलमोस्ट टेंड्स टू झिरो, ही ऑलमोस्ट झिरो आहे, कळतंय का? आणि सरफेस एरिया, टॉपचा सरफेस एरिया किती आहे, डेल्टा एस, असं अज्युम केलेलं आहे आपण. इट इज ऑल्सो ऑलमोस्ट इक्वल टू झिरो. जर हे ऑलमोस्ट इक्वल टू झिरो असेल सिलेंडरची हाईट आणि वरचा सरफेस एरिया, तर एक्झॅक्टली हा सिलेंडर म्हणजे एक पॉइंट येईल, त्या बाउंड्रीवर पॉइंट येईल. डेल्टा एस झिरो असेल, डेल्टा एस जर झिरो असेल तर, कळतंय का नाही? पण आपल्याला समजण्यासाठी आपण डेल्टा एस थोडासा मोठा दाखवलाय डायग्राम मध्ये आणि सरफेस एरिया डेल्टा एस सुद्धा थोडासा मोठा दाखवला. इथपर्यंत समजलं? ओके. आता पुढे बघूया आपण. नाव अप्लाय वर्क डन फॉर्म्युला टू दिस क्लोज्ड पाथ ABCD. ए कोणता पाथ येतो हा, क्लोज पाथ इज ABCDA. त्यासाठी जर वापरलं तर काय फॉर्म्युला वापरायचा आहे, इंटिग्रेशन ई बार डॉट डीएल बार इज इक्वल टू झिरो. बरं, मग आता पहिल्या पाथ साठी काय आहे, व्हॉट इज द, आता हा फॉर्म्युला वापरायचा ना, ई बार डॉट डीएल बार इज इक्वल टू झिरो. ई बार डॉट डीएल बार इज इक्वल टू झिरो असा फॉर्म्युला वापरायचा आहे फॉर ए टू अगेन ए टू ए. काय ए टू ए, कारण ए टू बी, बी टू बी, बी टू ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि डी टू ए असं आपल्याला स्प्लिट करायचं आहे इंटिग्रेशन. समजते का? आता पहिला पार्ट ए टू बी काय होईल, ई बार किती आहे, ई बार झिरो आणि डीएल किती आहे, डिफरन्शियल लेंथ सध्या इथं किती आहे, डेल्टा डब्ल्यू आहे ना, लेंथ किती ए टू बी ची, डेल्टा डब्ल्यू. मग डेल्टा डब्ल्यू इथं आला, कळतंय का नाही? हा पार्ट झाला फॉर ए टू बी पाथ साठी. आता बी टू सी साठी बघा, बी टू सी साठी नेमके दोन पार्ट आहे. बी टू हा 1 पॉइंट, समजा याला 1 पॉइंट म्हटलं, बी टू 1 आणि 1 टू सी. लक्षात येते का? हा जो बी टू सी पार्ट आहे तो नेमका अर्धा कुठे आहे, अर्धा फर्स्ट मीडियम मध्ये आणि अर्धा सेकंड मीडियम मध्ये. म्हणून काय केलं, बी टू 1 आणि 1 टू सी, हा 1 पॉइंट याला आपण म्हणलं थोड्या वेळ. तर काय होणार आहे, या अर्ध्या पोर्शन साठी काय होणार आहे, ई बार किती आहे, झिरो आहे का, झिरो बघा. कारण अर्धा पोर्शन कुठे येतोय, मीडियम 1 मध्ये, मीडियम 2 मध्ये येतोय की नाही बी टू 1 चा. आणि हाईट किती आहे, लेंथ किती झाली ही, हा फॉर्म्युला वापरतो ना आपण. मग लेंथ किती आहे बी टू 1 ची, डेल्टा एच बाय 2, कळतंय? बरं, आता नंतर 1 टू सी साठी काय होईल, 1 टू सी साठी हा पार्ट आहे बघा. 1 टू सी साठी ई बार किती आहे, तर तो इकडे बघायचा. ई बार कोणता येईल, मग त्याला EN येईल ना, हा EN. कारण डायरेक्शन बघा ना, 1 टू सी ची डायरेक्शन कशी, वर, बाउंड्री पासून एक्झॅक्टली वर परपेंडिक्युलर. मग ती डायरेक्शन ET ची आहे का EN ची आहे, तर ती डायरेक्शन EN ची. म्हणून मग इथं काय लिहिलंय बघा, EN लिहिलंय. आणि लेंथ किती आहे, डेल्टा एच बाय 2, डेल्टा एच बाय 2. बरं, पुढे
पुढे नंतर C2D पार्ट साठी बघा काय येईल, ई बार किती आहे, ई बार कोणता घ्यायचा मग C2D साठी हा फॉर्म्युला वापरायचा ना आपल्याला. आता इथे काय होईल C2D साठी ई बार किती आहे रे, ह्या क्लोज पाथ मध्ये बघा C2D साठी ई बार किती असेल, तुम्हाला दोन पैकी निवडायचंय. तुम्हाला काय निवडायचंय, एक तर ET निवडायचंय किंवा EN निवडायचं. मग ही डायरेक्शन कोणती आहे C2D ची, ती डायरेक्शन कोणाची आहे, ET ची आहे. पण ET ची डायरेक्शन तर अशी आहे अपोजिट, आणि C2D पाथ असा चाललाय. मग काय करायचं, मायनस ET घ्यायचं. म्हणून हे काय मायनस ET घेतलं बघा इथं, मायनस ET आणि DL किती आहे, डेल्टा W. लक्षात आलंय का. नंतर D2A. आता D2A काय झालाय, D2A हा जो पाथ आहे, हा पाथ निम्मा फर्स्ट मीडियम मध्ये आणि निम्मा हाफ सेकंड मीडियम मध्ये आहे. म्हणून मग आपण इथे या पॉइंटला समजा 2 म्हटलो, इथल्या पॉइंटला जर 2 म्हटलो, तर मग इंटिग्रेशन कसं स्प्लिट होईल, फॉर D2 प्लस 2 to A कसं स्प्लिट होईल, D2 त्या पॉइंटला 2 म्हटलं थोड्या वेळ, अँड 2 to A. आता अर्धा पोर्शन D2 हा जो पहिला पोर्शन आहे, हा D2 याच्यासाठी बघा हा पार्ट लिहिलाय बघा. आता मायनस EN का घेतलं, कारण D2 खाली चाललंय ना. मग ही डायरेक्शन कोणाची आहे, ET ची आहे का EN ची आहे, तर ही डायरेक्शन EN ची आहे. फक्त मायनस करावं लागेल, कारण खरा EN वर चाललाय आणि D2 आपण खाली चाललोय, कळतंय. म्हणून मायनस EN डेल्टा H/2 आणि पुढं 2 to A. ई तर 0 आहे का, कारण ह्या मीडियम मध्ये ई बार 0 असतो, म्हणून हा पार्ट 0 डेल्टा H/2 आणि इक्वल टू 0, कारण इक्वल टू 0 इथं बघा ना फॉर्म्युलामध्ये इक्वल टू 0 आहे की नाही, दॅट्स वाय हिअर 0. आता याच्यामध्ये आणखी काय चेंजेस होणार आहे बघा. इन दिस पर्टिक्युलर इक्वेशन, ही इक्वेशन आपल्याला मिळाली, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल डेल्टा H आहे. डेल्टा H किती आहे, आपण आत्ताच म्हटलो काय, डेल्टा H ऑलमोस्ट टेंड्स टू 0 अँड डेल्टा W ऑल्सो ऑलमोस्ट टेंड्स टू 0. इथे ऑलमोस्ट 0च. मग आपण जर 0 असेल तर मग आता बघा हा पोर्शन ऑलरेडी गेलाच आहे. 0 गुणिले डेल्टा W 0, 0 गुणिले एनिथिंग 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग 0. बर, नंतर 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग 0. मग काय शिल्लक राहिले, हा 3 पार्ट राहिले, 1, 2 अँड 3. आता याच्यामध्ये बघा डेल्टा H ऑलमोस्ट इक्वल टू 0 आहे. डेल्टा H ची जी लेंथ आहे, ही हाईट आहे, ही ऑलमोस्ट 0 आहे. मग डेल्टा H/2 किती झाला, अरे डेल्टा H ऑलरेडी 0 आहे, मग त्याच्या अर्ध किती झालं, मग ते खूप मोठं 0 झालं. इट इज अ बिग 0. ऑलरेडी डेल्टा H आपण अजून काय केला, 0च्या बरोबरीने आहे, आणि डेल्टा H/2 जर म्हटलं तर ते ऑलमोस्ट बिग 0. म्हणून हा पोर्शन आपण इग्नोर करू शकतो, बरोबर. हा सुद्धा पोर्शन इग्नोर करू शकतो. मग शिल्लक काय राहिलं या इक्वेशन मध्ये, सांगा बरं, काय शिल्लक राहिले वैष्णवी, या इक्वेशन मध्ये काय शिल्लक राहिले मग आता, वैष्णवी गायकवाड. येस सर. मग काय शिल्लक राहिले ह्या इक्वेशन मध्ये, EN मायनस E1 इंटू डेल्टा W. हे बघा मायनस ET डॉट डेल्टा W इक्वल टू 0 एवढं शिल्लक राहिले ना. हो. काय शिल्लक राहिले, मायनस ET डेल्टा W इक्वल टू 0 एवढं शिल्लक राहिलं. मग आता ET ची व्हॅल्यू किती येईल ह्या फॉर्म्युल्यावरून सांगा बरं, ET किती येईल मग, इक्वल टू 0 आहे, ET मला शोधायचं आहे. ET विल बी इक्वल टू 0, करेक्ट, 0. मग टेंजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ ई बार इज 0. हा आपल्याला रिझल्ट मिळाला, 30% काम आपलं डेरिव्हेशनचं झालं. मग ET 0 आहे तर DT किती येईल रे, DT सांगा. हा का बरं 0, कारण आपल्याला माहिती ई बार आणि डी बारचा रिलेशन काय, ई बार आणि डी बारचं रिलेशन काय असतं, ई बार इज इक्वल टू डी बार इज इक्वल टू, सांगा पटकन, डी बार इज ऑलवेज इक्वल टू एप्सिलॉन इंटू ई बार, आहे का नाही असा फॉर्म्युला, आहे का. येस सर. हा, मग आता ET जर आपल्याला मिळाला ET, तर याच्यावरून DT मिळेल का नाही आपल्याला, मिळेल का नाही. हो. हा, मग आता ET जर 0 असेल तर DT किती झाला मग, 0. मग आता बघा पुढच्या स्लाइड होते आपण करून ठेवलेलं असेल बघा, दिसतंय का बघा तुम्हाला स्क्रीनवर, ET इज इक्वल टू 0. आपलं रिलेशन काय आलंय, हे गेलंय, हे पण गेलंय,
हे गेले ET DTW ET. सो बाय पिल बॉक्स. हा बरोबर इथं आले बघा. हा इथे आलं बघा. इथे दिसतंय तुमच्या लक्षात येईल बघा. ET विल बी इक्वल टू 0 अँड DT इज ऑल्सो 0. हे रिलेशन आपल्याला एक मिळालं फॉर कंडक्टर बाउंड्री कंडिशन, कंडक्टर डायलेक्ट्रिक. बरोबर. आता पुढचं काय रे? पुढचं काय? आता काय पाहिजे, कोणता पार्ट पाहिजे आपल्याला? आता ह्या इक्वेशन ह्या डायग्रामसाठी आपल्याला परत एकदा गॉस लॉ वापरायचा आहे. आता या लेक्चर मधलं 1च मिनिट शिल्लक आहे. आता ते एखादं लेक्चर बंद होईल. परत एकदा तुम्ही काय करा, जॉईन करा. ठीक आहे. मी आता मी बंद करतो आणि परत एकदा जॉईन करा तुम्ही. ठीक आहे. कारण लेक्चरचा टाइम संपला, 40 मिनिटं झालेत. पुढचे 40 मिनिटं परत आपण घेऊया. परत जॉईन करा तुम्ही सगळ्यांनी लेक्चरला.